विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 चा काही पार्ट जो आहे तो पाहिलेला आहे। एक्झाम्पल नंबर 4 पर्यंत आपण आलेलो होतो। आपल्याला यापुढे एक्झाम्पल नंबर 5 पासून सुरुवात करायची आहे। तर एक्झाम्पल नंबर 5 आहे बघा, शो दॅट -1 + √3i ब्रॅकेट क्यूब इज अ रियल नंबर। आपल्याला तो रियल नंबर दाखवायचा आहे। दिलेलं जे काही असणार आहे ते आपण ऍज इट इज लिहून घेऊयात आणि त्याला सिम्प्लिफाय करतो आहोत आपण। तर हे करण्यापूर्वी आपल्याकडे जो एक फॉर्म्युला आहे, आपण a + b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला जो तो फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेला आहेच। हे सगळे बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्यात a + b ब्रॅकेट क्यूबचा जो फॉर्म्युला तो असा आहे, a³ + 3a² b + 3ab² + b³ या फॉर्म्युलेच्या साहाय्याने आपण त्याला सिम्प्लिफाय करणार आहोत। तर इथे काय बघा, a³ म्हणजे इथे -1 चा क्यूब येईल प्लस 3 × a² म्हणजेच -1²। त्यानंतर हा b आहे म्हणजेच हा √3 i त्याला मल्टिप्लाय होईल। त्यानंतर हा प्लस 3 a आहे -1 b आहे √3i ब्रॅकेट स्क्वेअर आणि ते नंतर लास्टला जो दिसतोय आपल्याला तो क्यूब घ्यावा लागणार आहे b चा, हा b आहे आणि प्लस √3i ब्रॅकेट क्यूब। या पद्धतीने तो फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज होतो। पुढे कंटिन्यूला सिम्प्लिफाय करूयात। -1 चा क्यूब जो आहे तो -1च येतो प्लस याचा जो स्क्वेअर आहे -1 चा तो पॉझिटिव्ह होऊन जाईल, तो +3 इथे राहील फक्त। हा त्याला मल्टिप्लाय √3 आणि i ऍज इट इज प्लस आणि ही मायनस साइन आहे बघा, तर तो मायनस होऊन जाईल -3 आणि √3 चा स्क्वेअर 3 आणि i चा स्क्वेअर i²। तसं इथे √3 चा क्यूब जो आहे तो 3√3 आणि हा i³ येणार आहे। बाकी आपल्याला एवढं तर माहिती आहे की i² हा -1 येतो, i³ जो आहे तो -i येतो आणि i⁴ जो आहे तो 1 येतो। एवढ्या बेसिक गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तर आपण यांचा इथे यूज करू शकतो। इथे -1 + 3√3i मायनस हा 9 होईल, हा i² जो आहे त्याचा व्हॅल्यू जी ती -1 आहे प्लस हा 3√3 याची व्हॅल्यू ती -i आहे इक्वल टू हा -1 + 3√3i आणि हा +9 होईल, हा -3√3i हा मायनस आणि हा प्लस कॅन्सल होईल आणि हा 9 - 1 जो आहे तो एक येईल। आपल्याला क्वेश्चन असा होता, शो दॅट हा जो ब्रॅकेटचा क्यूब दिला इज रियल नंबर, हा रियल नंबर आहे, बिलॉंग्स टू R आहे। म्हणून -1 + √3i ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 8 आहे। देयरफॉर 1 + √3i ब्रॅकेट क्यूब इज अ रियल नंबर, म्हणून तो रियल नंबर आहे। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 7। इव्हॅल्युएट द फॉलोइंग। इथे फक्त i⁻² काहीतरी पॉवर दिलेली आहे। आपण हा स्पेशल टॉपिक पाहिला आहे। i⁻² जर काही पॉवर असेल तर याला तुम्हाला मी या पद्धतीने सांगितलं होतं की a⁻4n जो आहे तो 1 येतो, a⁻4n + 1 जो आहे तो i येणार आहे, a⁻4n + 2 जो आहे तो -1 येतो आणि a⁻4n + 3 जो आहे तो -i येणार आहे। अशा पद्धतीने जर एवढं लक्षात असेल आपलं तर आपण 4 ने डिवाइड करायचं आहे, हेच आपलं मोठं ध्येय असणार आहे। तो जो पण ती पॉवर दिलेली असेल तिला, तर इथे i⁻3 35 आहे, तर याला मी i⁻, जर समजा 4 ने आपण त्याला भाग दिला, 4 × 32 होतात, म्हणजे 4 × 8 + 3 त्या ठिकाणी उरता आहे 35 होण्यासाठी, कारण 4 × 32 आणि तो 3 उरला 35 मधला, तो बाकी आहे, ती रिमाइंडर आहे। इक्वल टू याला आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं तर फक्त हा i³ येईल आणि मी तुम्हाला म्हटलं की i³ हा जो किंवा एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी पण हा डायरेक्टली -i आपल्याला मिळतो। त्याच पद्धतीने सेकंड बघा, तो रेस टू पॉवर किती असू द्या, आपलं पहिलं काम आहे त्याला 4 ने डिवाइड करणं। याला 4 ने 4 × 8 म्हणजे 4 ने डिवाइड करतो म्हणून 4 × 4 × 8 4 × 8 4 × 8 म्हणजे अशा पद्धतीने ते पूर्ण आपल्याला मिळतो आहे आणि असं जर असेल तर डायरेक्टली आपल्याला 1 मिळतं आहे। नेक्स्ट 6 i⁻93। इथे देखील आपण पहिलं काम करूयात की 4 अंकाला डिवाइड करूयात। तर पहिले 4 इथे लिहायचं आहे, 4 4 × 8 आणि 1 या ठिकाणी उरला म्हणजे 13 झाले, 4 × 12 आणि 1 बाकी त्या ठिकाणी उरले म्हणजे रिमाइंडर जे आहे ते 1 आहे, 1 आहे। तर अशाला फक्त i आपल्याला मिळतं, त्यानुसार आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो। हे अपॉनला जरी असलं तरी आपला रूल जो आहे तोच असायला पाहिजे, 1/i⁻58 म्हटलं आहे। अपॉनला जरी असलं तरी आपला रूल जो आहे तोच आहे। इथे i⁻ काय, इथे 4 × 1 = 4, 4 × 4 = 16 म्हणजे
4 इंटू 14, तर त्या ठिकाणी रिमाइंडर जो आहे तो 2 उरतो आहे. तर इक्वल टू इथे येईल 1 अपॉन आय रेस टू, हा जो आहे हा संपूर्ण आय स्क्वेअर होऊन जाईल आणि स्क्वेअर झाला म्हणजे तो मायनस होऊन जाईल. 1 अपॉन -1 येतो. अशा पद्धतीने त्याला आपण लिहू शकतो. आणि लास्ट जे आहे त्यात आय रेस टू 30 प्लस आय रेस टू 40 प्लस आय रेस टू 50 प्लस आय रेस टू 60, याला देखील त्याच पद्धतीने पॉवरच्या स्वरूपात जर लिहायचं असेल, याला 4 ने डिवाइड करायचं आहे आपल्याला. 4n आहे तर 40 7 28 आणि या ठिकाणी 2 जो आहे तो रिमाइंडर आहे. पुढे प्लस 4 10 40 होतात, म्हणजे आपण डायरेक्टली 4 मल्टिपल मध्ये डायरेक्ट लिहू शकतो आपण. तसंच त्याच वेळेने आय रेस टू 50 आहे, तर आय रेस टू 4 मल्टिप्लाय बाय 4 1 4 आणि 4 2 8, 12 4 48 आणि प्लस 2 जे आहे ते त्या ठिकाणी रिमाइंडर उरत आहे. इथे देखील आय रेस टू 4 इंटू 4 1 4 आणि 4 25 15 4 60 होतात. या पद्धतीने त्याला आपण लिहू शकतो. याला कंटिन्यू जर सोडवायचं असेल तर इथे हा आय स्क्वेअर येईल, हा डायरेक्टली 1 येईल, हा आय स्क्वेअर येईल आणि हा सुद्धा प्लस 1 येईल. हा -1 प्लस 1 -1 प्लस 1 आणि डायरेक्टली आन्सर आपल्याला जे आहे ते 0 मिळत आहे. अशा पद्धतीने आय प्लस टू कितीही पॉवर असतील तरी आपण हे एक्झाम्पल जे आहे त्या वेने सोडवू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात, ज्यात देखील आय रेस टू जी पॉवर दिसते आहे ती खूप जास्तीची दिसते आहे, परंतु प्रत्येक वेळेला फक्त मॅथ नाही वापरायचं आहे, आपल्याला थोडंसं लॉजिकचा पण यूज करायला लागतो. अशा वेळेला थोडंसं जर लॉजिक आपल्याला वापरता आलं तर नक्कीच ते थोडंसं इझी होऊन जातं. ते त्यावेळेला तर येईलच, आपण जर ज्या वेळेला त्याचं रेस टू पॉवरचे जे कन्सेप्ट आहेत आपण ते वापरले तर आपण त्याचा आन्सर येईलच. परंतु त्याच्याऐवजी जर आपण अजून थोडंसं लॉजिक वापरतो तर इझी वेने ते येऊ शकतं. त्याला इझी वेने जर करायचं असेल तर यात एक गोष्ट दिसते की त्यांना खूप सारे पॉवर्स जे आहेत ते आता लेटेस्ट बघायचं. इथे 574 आहे, तर इथे 584 आहे, म्हणजे याचा अर्थ 574 आपण ओव्हरऑल कॉमन काढू शकतो, कारण या सगळ्यांची पॉवर जी आहे त्याच्यापेक्षा मॅक्झिमम आहे. म्हणजे मिनिमम जी पॉवर आहे ते आपण ओव्हरऑल कॉमन काढू शकतो, म्हणजे त्याची रेस टू पॉवर आहे थोडीशी कमी कमी होते. त्यासाठी मग आपण बघा इथे आय रेस टू समजा मी 584 इथे कॉमन काढला, यातला इथून कॉमन काढला तर इथे बघा काय काय होत आहे इन ब्रॅकेट. आता इथून इथे 584 आहे, इथे किती उरलेत बघा, हे 6 आणि ते 2 म्हणजे रेस टू 8 इथे राहील. याचा तो मिनिंग झाला. म्हणजे आपल्याला पाया समानासना घातांकांची गरज होती ना, हा कन्सेप्ट मी वापरलाय. जर मी याला मध्ये मल्टिप्लाय केला तर या दोघांची सम होईल आणि ती 592 येणार आहे. अगदी बेसिक कन्सेप्ट वापरतोय मी 7वी 8वीचा. प्लस इथे 5 रेस टू इथे परत 590 आहे, तर इथे 6 त्या ठिकाणी उरत आहे. इथे आय रेस टू इथे 4 उरत आहेत बघा, 84 आहेत, त्याच्यात 584 कॉमन काढले, इथे 4 उरतील. इथे आय रेस टू फक्त 2 असणार आणि इथे फक्त 1 असणार आहे, कारण आय रेस टू 584 आपण कॉमन काढला आहे. सेम इथे मिनिमम पॉवर जी आहे ती आय रेस टू 574 आहे. तर इथे पण काय होईल बघा, आता इथे हे जे दिसत आहे आय रेस टू 82, यात हे 6 आणि 2 हे 8, म्हणजे इथे आय रेस टू 8 उरतो आहे. प्लस तसं इथे आय रेस टू 6 उरतोय बघा, प्लस आय रेस टू इथे 4 उरणार आहे, कारण 74 काढले तर 78 आहे. इथे आय रेस टू 2 आणि इथे 1 उरणार, म्हणजे हा संपूर्ण ब्रॅकेट डायरेक्ट कॅन्सल होऊन जाईल. सेम ब्रॅकेट मिळाला तो कॅन्सल होईल आणि हा याला वरती द्या, आय रेस टू 584 मायनस 574 तो होईल, कारण आपल्याला जर असं हा पण आपण कन्सेप्ट पाहिला, लॉ ऑफ इंडक्शन्स मी वापरलाय, हा वरती नेला त्याची जी व्हॅल्यू ही जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह होईल आणि त्याच्यातनं मायनस होते. तर आता हे जे काही उरणार त्याला आपण लिहूयात. तर 584 मायनस 574 जर आपण केलं तर 10 उरतो आहे बघा. तर त्यानुसार इथे आय रेस टू हा जो काही दिसतो आहे रेस टू 10, याला आपण 4 ने जर डिवाइड केलं तर 4 2 8 प्लस 2 उरतोय, म्हणजे हा तुम्हाला आय स्क्वेअर मिळतोय. आणि आय स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, -1, म्हणजे फायनली आपला आन्सर जे आहे ते -1 असणार आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल थोडेसे लॉजिक आणि थोडंसं मॅथ वापरून सोडवता येऊ शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 14. हे देखील त्याच पद्धतीने सोडवायचे बघा. आपल्याला रेस टू पॉवर किती जरी दिलेली असली तरी आपण आपला नियम सोडणार नाही. तर 37 आहे प्लस 1 अपॉन आय टू 67 आहे, म्हणजे इथे पॉवर जी आहे त्याला 4 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. त्याला जर 4 डिवाइड 4 32 4 9 36 होतात.
4×36 आणि प्लस त्या ठिकाणी एक जो आहे रिमाइंडर आहे, बाकी उरते आहे, प्लस इथे देखील 1 आय रेस टू जर 4 ने डिवाइड केलं याला तर 4×1=4 आणि इथे 27 उरलेला आहे 27, तर 4×7=24, 16×4=64 आणि प्लस या ठिकाणी आपल्याला 3 जे आहे ते रिमाइंडर मिळत आहे. त्याला लिहिताना अपोज हा आय रेस टू हा डायरेक्टली आय येईल कारण इथे रेस टू 1 येईल, तो म्हणून हा 1 जातो आणि हा रेस टू 1 आहे तो आपण लिहित नाही. तिथे 1 हा आय क्यूब होईल आपल्या त्या रूलनुसार, जो आपण मागे आपण आय रेस टू 4 यांच्या फॉर्म मध्ये जनरल फॉर्म मध्ये लिहून घेतला आहे. त्यानुसार हा इथे आय येईल प्लस हा मायनस आय होईल आणि हा मायनस आय जो आहे त्याला परत आपण काय करणार, इथे मायनस आहे याला दिली आणि हा 1/आय जो आहे याला मल्टिप्लाय आणि डिवाइड आय केला तर इथे हा मायनस आय मायनस आणि हा इथे आय येईल आणि आपल्याला हा आय स्क्वेअर येईल आणि आपल्याला माहिती आहे की आय स्क्वेअर जो आहे तो मायनस होतो, हा मायनस आणि हा 1 इथला मायनस साईन हे दोघी पॉझिटिव्ह होतील, दोघींचा गुणाकार केल्यानंतर आणि हा आय प्लस आय जो आहे तो फायनली 2i मिळणार आहे. अशा पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 15. या एक्झाम्पल मध्ये देखील त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथे बघा आता शो दॅट म्हटलेलं आहे, आपल्याला आन्सर माहिती असायला पाहिजे. आता 16 आहे आणि 1+4 आहे. 1+1/i⁴ एवढं ⁴ काढायची गरज नाही. त्याच्या आधी आपल्याला काही सिम्प्लिफाय करता येतं का ते करून घ्यायचं. तर ते सिम्प्लिफाय होतंय बघा. ⁴ हे दोन्ही ठिकाणी म्हणून याला 1+i इंटू 1+1/i आणि हा ब्रॅकेट ⁴ मी याला लिहितोय. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय मिळणार की ⁴ च्या फॉर्म मध्ये मिळाल्यानंतर ही जी टर्म आहे ती थोडीशी इझी आपण तिला सोडू शकतो कारण आपल्याला नको आहे. तर मग अशा वेळेला आपण काय करतो, जर याला आय ने मल्टिप्लाय डिवाइड करतो किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी हरकत नाही. जर तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण i+1/i तरी चालणार आहे किंवा मग याला i/i केलं तरी पण आपल्याला तेच आन्सर मिळतं ⁴. कारण याला आय ने मल्टिप्लाय डिवाइड केलं असतं आय स्क्वेअर असतं तर मायनस झाला असता, वरती आय आला असता, म्हणजे मायनस साईन फक्त मध्ये आली असते, परंतु तरीही आपल्याला ते त्याच पद्धतीने जे आहे ते मिळालं असतं. तर इथे आता हा 1+i आणि हा 1+i दोन्हीचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण लिहू शकतो. 1+i ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा ⁴ आहे तसाच, हा ⁴ तसाच ठेवावा लागेल कारण दोन्ही ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. ⁴ जो हा ब्रॅकेट ⁴ होता तो ऍज इट इज ठेवला. नंतर हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर तो फॉर्म्युला आपल्याकडे आहे a+b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, तो आपण बऱ्याचदा वापरतो आणि अगदी 6वी 7वी पासून वापरत आलेलो आहोत. a² + 2ab + b² या फॉर्म्युलेच्या साहाय्याने हा ब्रॅकेट स्क्वेअर जर आपण काढला तर हा 1+2i + i² असे मिळेल आणि आपल्याला हा i आणि ब्रॅकेट ⁴ आहे तो असाच मिळणार आहे. पुढे हा 1 प्लस हा 2i आणि हा i² जो आहे तो -1 आहे आणि आपल्याला i ब्रॅकेट परत 4. तसंच इथे आता हा 1 - 1 कॅन्सल होऊन जाईल आणि हा फक्त 2i असेल आणि आपल्याला हा i आणि ब्रॅकेट जे आहे ते 4 असेल. म्हणजे हा i कॅन्सल होईल आणि 2⁴ इक्वल टू फायनली तुम्हाला 16 मिळते आहे आणि हे आपल्याला शो करायचं होतं. म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं लॉजिक पण वापरायचं, डायरेक्टली खोटपट्टी न करता. नुसतं मॅथचे कन्सेप्ट आपल्याकडे आहेत, i⁻⁴ समथिंग आपल्याला माहिती आहे, त्याच पद्धतीने सोडण्यापेक्षा समजा आपण i⁻⁴ काढला असता, इथे काढला असता, मग त्याला आणखी सिम्प्लिफाय केला असता, त्याच्यापेक्षा 1-2 स्टेप वाचतात आणि शिवाय आन्सर जे आहे ते पटकन आल्याचा आनंदही होतो. तर पुढचं एक्झाम्पल बघूया. इफ a is equal to -1 + √3i/2, b is equal to -1 - √3i/2, then show that a² is equal to b, म्हणजे याचा स्क्वेअर काढला की हे आन्सर मिळायला पाहिजे आणि b² इक्वल टू a आणि याचा स्क्वेअर काढला की हे आन्सर मिळायला पाहिजे, हे आपल्याला शो करायचं आहे. त्याला आपण सहज पद्धतीने शो करूयात. बघा, तर सुरुवातीला जे दिलेलं आहे त्यात आपण a² काढूयात. जो आपल्याकडे a आहे, a is equal to -1 + √3i आपल्याला 2 दिला, याचा a² काढतो. a² इज इक्वल टू म्हणजेच काही -1 + √3i/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला. हाच फॉर्म्युला इथे अप्लाय करतो ब्रॅकेट स्क्वेअरचा. इथे काही बघा, -1² + 2 * -1 * √3i + √3 आणि i त्याचा स्क्वेअर असं या ठिकाणी मिळणार आहे. आणि आपल्याला 2 चा स्क्वेअर जो आहे तो 4 येईल. हा -1 चा स्क्वेअर 1, हा -2 √3i, हा प्लस √3 चा स्क्वेअर जो 3 येईल आणि i स्क्वेअर जो आहे तो i² आपल्याला 4 इक्वल टू हा 1 - 2 √3i
आणि हा -3 होईल, कारण आय स्क्वेअर जो आहे तो -1 येतो, हे आपल्याला माहिती आहे. आय स्क्वेअर हा -1 असतो ऑलवेज. आणि आपल्याला येईल हा 4 इक्वल टू इथे हा 1 - 3 जो आहे तो -2 होईल. एकातनं 3 गेल्यानंतर हा -2√3 आहे आणि आपल्याला येईल 4. तर ओव्हरऑल बघा हा कॉमन निघतोय. ओव्हरऑल 2 कॉमन निघतो आहे. जर 2 कॉमन काढला तर इथे 2 कॉमन निघेल, हा -1 येईल, हा -√3i असेल आणि आपल्याला फक्त 4 येईल. आणि याच्यात जर डिव्हाइड केलं तर फक्त 2 उरणार आहे. म्हणजे -1 - √3i आपल्याला येईल 2 आणि हाच आपला बी आहे बघा. म्हणजे आपल्याला बरोबर ए स्क्वेअर आपण सिम्प्लिफाय केला आणि तो सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला मिळाला आहे बी. त्याच वेळी बी आपल्याकडे आहे -1 - √3i आणि आपल्याला 2. ज्याला देखील आपण स्क्वेअर काढूया. बी स्क्वेअर इज इक्वल टू -1 - √3i आपल्याला 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेट स्क्वेअरचा परत इथे तोच फॉर्म्युला वापरतो, a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा. तर इथे काय होईल -1 स्क्वेअर -2 इंटू -1 - √3i प्लस √3i ब्रॅकेट स्क्वेअर असा जो फॉर्म्युला आहे आपला याचा a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा. तर तो मी इथे अप्लाय केलेला आहे. आणि आपल्याला 2चा स्क्वेअर जो आहे तो 4 येईल. परत हा -1चा स्क्वेअर 1, हा मायनस मायनस प्लस झाला, परत मायनस होईल, कारण 3 मायनस साईन त्या ठिकाणी येऊन गेल्या. तर हा 2√3 हा इथे येणार आहे. त्यानंतर हा त्याचा स्क्वेअर 3 आणि आय स्क्वेअर जो आहे तो आय स्क्वेअर या ठिकाणी येईल. तर अशा पद्धतीने याला देखील आपण जर सिम्प्लिफाय करत गेलो तर इथे काय होईल बघा. हा सॉरी प्लस आहे, हा प्लस होऊन जाईल, कारण फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म आपण करतो. मायनस साईन तर ऑलरेडी घेतलेली पुन्हा प्लस साईन सॉरी. तर इथे काय मग हा -3i स्क्वेअर झाला आपल्याला 4, हा 1 प्लस 2√3i आणि हा मायनसचा +3 होऊन जाईल, कारण इथे आता आय स्क्वेअर जो आहे सॉरी इथे प्लसच आहे आणि हा आय स्क्वेअर जो आहे तो मायनसचा प्लसचा मायनस होऊन जाईल, म्हणजे आपल्याला येईल इथे 4. आणि मग हा 1 - 3 जो आहे तो -2 प्लस 2√3i आपल्याला 4 आणि 2 जर कॉमन काढला तर इथे राहणार -1, इथे राहणार +1√3i आणि आपल्याला येईल 4. 2 ने डिवाइड केलं तर -1 प्लस √3i आणि आपल्याला येईल 2. त्याला डिवाइड केल्यानंतर आणि हाच आपला काय आहे बघा, तोच आपला ए आहे. म्हणजे बरोबर बी स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला ए मिळतो आहे. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल नंबर 18. इफ x प्लस iy इज इक्वल टू a प्लस ib ब्रॅकेट क्यूब दिलेला आहे. शो दॅट हे जे काही दिलंय याच्या आधारावरती आपल्याला शो करायचं x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 4 टाइम्स a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. अगदी लॉजिकली जर याला सोडवलं तर अगदी इझी त्याचा आन्सर येतो. तर आपण नेहमीप्रमाणे काय करायचं, आपल्याला x अपॉन a पाहिजे आणि y अपॉन b या दोघांची ऍडिशन करायची. आपल्याला ही साईड जी आहे ती जर सिम्प्लिफाय करून आपल्याला हे मिळवायचं असेल तर अशा वेळेला आपल्याला याला आधी सिम्प्लिफाय करता येणं गरजेचं आहे. तर याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपल्याला x अपॉन a आणि y अपॉन b च्या फॉर्म मध्ये याला आणूया, किंवा x आणि y जरी आणला तिथे एक व्हॅल्यू टाकता आली की आपल्याला सिम्प्लिफाय करणं सहज जाणार आहे. तर त्यासाठी आपण बघूयात सुरुवातीला x प्लस iy इक्वल टू a प्लस ib याला आपण सिम्प्लिफाय करूयात. ब्रॅकेट क्यूब आहे आणि ब्रॅकेट क्यूबचा जो फॉर्म्युला आहे तो आता मागील एक्झाम्पल मध्ये आपण लिहून घेतला, तो मी इथे वापरतोय. 3 टाइम्स a इंटू a स्क्वेअर इंटू ib प्लस 3 टाइम्स a इंटू ib स्क्वेअर प्लस ib ब्रॅकेट क्यूब या पद्धतीने हा फॉर्म्युला यूज केला. तर इथे 3 हा a स्क्वेअर b i इथे लिहिता येईल, प्लस हा 3a b स्क्वेअर आणि हा i स्क्वेअर होईल, प्लस हा i क्यूब आणि हा b इथे होणार आहे. हा a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b i मायनस 3a b स्क्वेअर, कारण i स्क्वेअर जो आहे तो -1 असतो, मी त्याला मायनस डायरेक्ट लिहून घेतला. आणि हा मायनस b i होईल, कारण i क्यूब जो आहे तो मायनस i असणार आहे. तिथे i च्या ज्या टर्म आहेत आपण इमॅजिनरी आणि रिअल पार्ट जो आहे तो आपण एकत्र लिहितो. तर प्लस हा 3a स्क्वेअर b मायनस b इंटू i असं होईल. आता हा मी रिअल आणि इमॅजिनरी पार्ट जो आहे तो वेगवेगळा करून घेतला. इथे इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट हे जर इक्वेटिंग आपण केले तर आपल्याला x मिळतो आहे. x इज इक्वल टू हा इथे रिअल पार्ट x आहे, इथे तोच रिअल पार्ट a क्यूब मायनस 3a स्क्वेअर हा आहे. म्हणजे अशा पद्धतीने जो i चा कोएफिशियंट आहे त्याला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो आणि हा कॉन्स्टंट जो आहे त्याला आपण
रिअल पार्ट म्हणतो. म्हणजे या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा आपला रिअल पार्ट आणि हा जो आहे y तो आपला इमॅजिनरी पार्ट असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याला कम्पेअर करतो. x इज इक्वल टू a क्यूब मायनस 3ab स्क्वेअर आणि y इज इक्वल टू 3a स्क्वेअर b मायनस b अशा पद्धतीने लिहिता येईल. आता इथे आपल्याकडे दोघी व्हॅल्यू आल्या, त्याला दोघी मेथडने सॉल्व्ह करता येईल. एक तर तुम्ही डायरेक्ट एलएचएस कन्सिडर करून त्यात व्हॅल्यू टाकायचे, सिम्प्लिफाय करून त्याला सोडवता येईल, किंवा इथून a कॉमन निघतो आहे. जर समजा a कॉमन काढला तर इथे काही a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर येईल. तसंच इथे जर समजा b कॉमन काढला तर b कॉमन निघेल 3a स्क्वेअर आणि हा इथे b क्यूब आहे, सॉरी हा क्यूब आहे, त्याचा ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणून क्यूब असेल, हा क्यूब आहे. तर इथे काही हा मायनस b स्क्वेअर. तर अशा पद्धतीने हा a इकडे जर आणला x अपॉन a तर आपल्याला a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर असं मिळतंय. आणि जर इकडे हा आणला b तर हा 3a स्क्वेअर म्हणजे आपला इलेजेसचा जो भाग आहे त्यातला पार्ट्स जे आहेत ते आपल्याला मिळाले आहेत. ते डायरेक्ट जर आपण कन्सिडर केलं, कन्सिडर x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू, म्हणजेच या दोघांची सम करतोय आपण. हे जे दोन आपण मिळवले एक्सप्रेशन्स त्यांची सगळ्या दोघीची जर आपण ऍडिशन केली, ते ऍडिशन करण्यामागचं कारण हे आहे की आपल्याला स्टेटमेंट जे प्रूव्ह करायचं आहे त्या दोघांची सम दिलेली आहे. म्हणून आपण जर सम केले तिथे a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर आणि प्लस 3a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असं लिहिता येईल. हा a स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर हा 4a स्क्वेअर होईल आणि हा मायनस 3b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणून मायनस 4b स्क्वेअर होईल. आणि इथून जर 4 कॉमन काढला तर आपल्याला हवं असलेलं जे आन्सर आहे ते मिळेल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं होतं ते तर प्रूफ जे आहे ते इझी वेने मिळतं आहे. नेक्स्ट 22 एक्झाम्पल बघूया. 22 एक्झाम्पल काय म्हणणार, शो दॅट, हा ब्रॅकेट दिलाय, त्याच्या आत √7 प्लस i√3 अपॉन √7 मायनस i√3 प्लस √7 मायनस i √3 प्लस i √3 या दोन्हीचं रेशो आहे, त्यांची ऍडिशन. हे आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर रिअल नंबर मिळतं, ते आपल्याला शो करायचं आहे. मग अशा वेळेला आपण जे काही दिलेलं आहे त्याला कन्सिडर करूयात. ते कन्सिडर केल्यानंतर त्याला आपल्या रूल्स जे वापरून, मॅथचे रूल्स आणि कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण जे शिकलो ते रूल्स वापरून त्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आणि शेवटी असं दाखवायचं की ज्याच्यामध्ये आय जी टर्म आहे ती असणार नाही, म्हणजेच तो रिअल नंबर असणार आहे. अशा पद्धतीने त्याला सिम्प्लिफाय करायला लागतं. तर बघूयात. इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन हा पहिला पर्याय आहे. आपण अशा वेळेला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. याने याला मल्टिप्लाय केलं तर हा √7 प्लस आय आणि दोन्ही सारख्या टर्म्स आहेत म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर होऊन जाईल. पुढे प्लस तसं इथे √7 मायनस आय √3 आणि हा सुद्धा ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल, कारण इथे दोन्हीच्या टर्म ज्या सारख्या होत्या. आणि इथे आपल्याला जे दिसतंय की हे दोन टर्म असे आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त साईनचा फरक आहे, बाकी सेम आहे. √7 i√3 आणि अशा वेळेला आपण जो फॉर्म्युला वापरतो तो आपल्याकडे आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस b सेकंड ब्रॅकेट a प्लस b. हा इथे अप्लाय करायला लागणार आहे. आणि बाकी आपल्याला हा फॉर्म्युला माहितीच आहे, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. अशा पद्धतीने आपले फॉर्म्युले पार्ट असतील तर नक्कीच हे इझी जाणार आहे. तर इथे काय मग हा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर √7 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स √7 इंटू i इंटू √3 प्लस i √3 स्क्वेअर. तसंच याचा स्क्वेअर येताना फक्त साईनचा फरक आहे, इथे मायनस साईन आली म्हणजे इथे मायनस साईन येईल. √7 मायनस 2 टाइम्स √7 इंटू i √3 प्लस i √3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि अपॉनला जसा हा फॉर्म्युला इथे आहे तसा इथे जर वापरला तर √7 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस i √3 ब्रॅकेट स्क्वेअर अशा पद्धतीने तो फॉर्म्युला वापरता येईल. याला फक्त सिम्प्लिफाय करून हा 7 येईल, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर, प्लस हा 2 7 × 21 होईल 21 आय, कारण दोन्ही स्क्वेअर रूटच्या आत व्हॅल्यू आहे त्यांचा आपण प्रोडक्ट घेऊ शकतो. पुढे प्लस आय स्क्वेअर जो येतो मायनस मध्ये येतो आणि हा जो आहे √3 त्याचा स्क्वेअर तो 3 येईल. प्लस हा स्क्वेअर रूट कॅन्सल फक्त 7 येईल, मायनस हा देखील 2 √21 7 × 21 आणि हा आय, आणि इथे देखील हा आय स्क्वेअर आहे तर मायनस येईल आणि हा 3 आय स्क्वेअर हा -1 असतो म्हणून त्याला -3 लिहिला आहे. आणि आपल्याला सुद्धा √7 स्क्वेअर रूट कॅन्सल केल्यावर 7, हा आय स्क्वेअर मायनस येतो, हा मायनस येतो +1 झाला आणि हा √3चा स्क्वेअर 3 येईल. तर इथे आता ही जी टर्म आहे आयची जी टर्म आहे प्लस एक मायनस आणि दोन्ही सेम आहेत तर कॅन्सल होतील.
हा 7 प्लस 7 14, 14 मायनस हे 6 केल्यानंतर आपल्याला 8 मिळत आहे, 8/10. बघा इथे हा 7 मायनस 3 4, 4 प्लस 7 सॉरी 4 मायनस 3 7 मायनस 3 4, 4 प्लस 7 11, 11 मायनस 3 केल्यानंतर आपल्याला 8 मिळतं, किंवा 7 प्लस 7 14 आणि मायनस हा 6 केला, दोघींच्या मध्ये 8 येतील आहे. तर हा येईल 4/5, आणि हा नंबर जो आहे हा रियल नंबर आहे, म्हणून गिव्हन नंबर इज अ रियल नंबर. म्हणून तो दिलेला जो नंबर दिसतोय हा एवढा, तो आपला रियल नंबर आहे असं आपल्याला प्रूव्ह करता येत आहे. पुढचा क्वेश्चन बघूया, एक्झाम्पल नंबर 20. इफ x प्लस iy इक्वल टू अंडर रूट a प्लस ib अपॉन c प्लस id, प्रूव्ह दॅट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर. या एक्झाम्पल मध्ये पण मागील एक्झाम्पल प्रमाणे जायचं आहे. हे दिलेलं जे काही एक्सप्रेशन आहे त्याला सिम्प्लिफाय करून आपण इक्वेटिंग केल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायचे जे व्हॅल्यू मिळतात त्याच्यात ठेवून आपण त्याला सिम्प्लिफाय करून आपल्याला शो करायचं आहे हे एक्सप्रेशन. आता हे शो करत असताना नेहमीच्या मेथडनेच आपण जाणार आहोत. तर इथे आपण हा जनरली स्क्वेअर रूट राहू देत नाही, म्हणून आपण अशा वेळेला काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोघी साइडला जर आपण स्क्वेअर घेतला, सॉरी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोघी साइडला आपण स्क्वेअरिंग घेतो आहोत. तर स्क्वेअर घेतला तिथे काही बघा एक्स प्लस आय वाय ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा अंडर रूट ए प्लस आय बी अपॉन सी प्लस आय डी ब्रॅकेट स्क्वेअर. हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स वाय आय प्लस आय स्क्वेअर वाय स्क्वेअर. मी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतो आहे, जो तुम्हाला भरपूर वेळा लिहून दिला आता आणि मागे पण तो आपण घेतलेला आहेच. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यावरती इथे फक्त ए प्लस आय बी अपॉन ला येईल सी प्लस आय डी. तर इथे येईल हा एक्स स्क्वेअर प्लस 2xy आय, आणि हा मायनस वाय स्क्वेअर, कारण आय स्क्वेअर जो आहे तो आपला ऑलवेज -1 असतो, हे आपण पाहिलेलं आहेच. इक्वल टू हा ए प्लस आय बी अपॉन सी प्लस आय डी होईल. नंतर हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर जवळ घेतला, हा 2xy वेगळा लिहिला आणि इक्वल टू. आता याला हे जे एक्सप्रेशन दिसत आहे हे एक्सप्रेशन जे आहे ते आपल्याला आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये जरी असलं, पण अपॉनला आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर नको पाहिजे, त्याला सेपरेट करता आलं पाहिजे आपल्याला ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये, म्हणून आपण त्याला त्याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो आपण अशा वेळेला. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, मोठ्या प्रमाणात आपण एक्झाम्पल त्याची घेतलेली आहे. तर हा प्रॉडक्ट आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर इथे काय होईल बघा, आता इथे जर समजा आपण याने याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, ए इंटू सी, पुढे ए इंटू हा डी म्हणजे मायनस ए बी आय, याने याला मल्टिप्लाय केलं तर प्लस बी सी आय, याने याला मल्टिप्लाय केलं तर मायनस बी डी आणि हा आय स्क्वेअर. तसं अपॉनला डायरेक्टली सी स्क्वेअर मायनस आय डी स्क्वेअर असं येईल, कारण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला खाली तयार होतो आहे. तसं हा एसी इथून आता बघा हा मायनस ए बी मायनस साइन जर आपण कॉमन काढली किंवा नाही जर काढली तर इथे बीसी आधी येईल, बीसी आणि प्लस ईडी हा आय होईल. इथे मायनस साइन कॉमन न काढता ही मायनस साइन जी आहे ती याला राहून दिली, प्लस साइन याला होती तशीच, आणि ही प्लस साइन आपण बाहेर जसं याला कॉमन काढलं, याला या क्रमाने लिहिलं तर या क्रमाने आय जो आहे तो कॉमन लिहितो आहे. आणि इथे हा आय स्क्वेअर जो मायनस मध्ये येतो त्यानुसार इथे मायनसचा प्लस बीडी होऊन जाईल आणि आपण लाईल सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि हा मायनस आय स्क्वेअर जो आहे त्याचा तो -1 आल्यामुळे प्लस होऊन जाईल. बाकी पुढे हे आपण रिअल पार्ट जे ते जवळ आणूयात, तर इथे रिअल पार्ट आहे एसी आणि प्लस हा बीडी, आणि इमेजिनरी पार्ट आहे बीसी मायनस एडी, हा आय त्याला मल्टिप्लाय होईल आणि अपॉनला जे आहे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ते ऍज इट इज असणार आहे. याला आपण सेपरेट करूया, कारण आपल्याला ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये त्याला आणायचं असतं. इथे सेपरेट केल्यावरती हा एसी प्लस बीडी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि प्लस बीसी मायनस एडी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर इंटू हा आय होईल. म्हणजे हा आपला जो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस 2xy आय हा जो फॉर्म होता त्याला आपण या स्वरूपात लिहिलेला आहे. आणि इथे याला आपण इक्वेटिंग करू शकतो, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट.
जर हे पार्ट आपण इक्वेट केले तर आपल्याला इथे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू AC प्लस BD अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर मिळतो आहे आणि x2xy जो आहे इक्वल टू BC मायनस AD अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर मिळतो आहे. आता हे दोन आपल्याकडे जे व्हॅल्यूज मिळालेले आहेत एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर 2xy याच्या आधारावरती आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर यांचं काही रिलेशन आहे का. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि 2xy आणि सोबत एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तिघींचं एक रिलेशन असलेला फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तो फॉर्म्युला आपण इयत्ता 8वी 9वी पासून शिकत आलेलो आहोत. ते तिघींचं रिलेशन असलेलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस 4 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर असं ते रिलेशन आहे. म्हणजे हा जो बेसिक फॉर्म्युला होता तुमचा तो हा आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू एस स्क्वेअर मायनस बी एस स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ए बी हा तो फॉर्म्युला आहे. परंतु आपल्याला ते ए आणि बी ऐवजी एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर जे आहे ते वापरले गेलेले आहे म्हणून आपण या ठिकाणी तो फॉर्म्युला वापरतोय. मग यात फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचं काम आहे. बघा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे AC प्लस BD अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा जो दिसतोय हा 2xy ब्रॅकेटचा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. 2 चा स्क्वेअर 4 होतो हा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर xy लिहिता येईल. हा AC प्लस BD अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर असा राहून तो तात्पुरता ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस याची पण व्हॅल्यू आपल्याकडे आता आहे अवेलेबल BC मायनस AD अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि हा सुद्धा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ब्रॅकेट स्क्वेअरचे फॉर्म्युले परत वापरायचे आहे. इक्वल टू हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा येईल ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AC BD. मी A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतो आहे म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इथे येईल बी स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस आता हे आपण दोघींच्या टर्म सारख्या तुम्ही आपण छेद त्यांना एकत्र आपण खाली लिहिणार आहोत. नंतर पुढे बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स BD BC AD परत ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला आणि ते परत ए स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर हा प्लस म्हणून लिहायला लागला आणि संपूर्ण याला अपॉनला ही जी टर्म दिसते आहे अपॉनची दोघींची सेम आहे छेद समान आहे म्हणून सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि त्यांच्यावरती स्क्वेअर होता म्हणून तो ब्रॅकेट स्क्वेअर ते लिहिला आहे. यालाही परत आपण त्याच फॉर्म मध्ये आणूयात. बघा इथे आता हा कॅन्सल होतोय ही संपूर्ण टर्म 2AC BD आणि इथे पण 2AC BD आहेच म्हणजे तो कॅन्सल होईल. नंतर हा AC स्क्वेअर ए स्क्वेअर सी स्क्वेअर आणि याच्यात हा जवळ आणतो प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस तसंच इथे हा बी स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि अपॉनला सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर हा आहे तसाच ठेवायचा. नेक्स्ट स्टेपला बघूया. आता इथे त्यांच्यामधून आणखी काहीतरी कॉमन निघतंय बघा. पहिल्या ज्या 2 टर्म्स आहेत त्यांच्यामधून ए कॉमन निघतोय आणि ज्या सेकंड 2 टर्म्स आहेत त्यांच्यामधून बी कॉमन निघतो आहे. तर आता इथून ए जर कॉमन काढला आपण तर इक्वल टू येईल ए स्क्वेअर कॉमन इन ब्रॅकेट सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर प्लस तसंच इथे बी स्क्वेअर कॉमन निघतोय इथे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि अपॉनला जे आहे ते तसेच सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. इथून परत सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर हा पूर्ण ब्रॅकेट कॉमन निघतोय. दोन्ही ठिकाणी सेम ब्रॅकेट आहे आणि तो इथे कॅन्सल देखील होतो आहे. अपॉनला पण त्याच्यात जे स्क्वेअर आहे त्याच्यापैकी एक जो आहे तो फॅक्टर कॅन्सल होईल. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर एक फॅक्टर कॅन्सल झाला आणि हेच आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 24 त्यातलं फर्स्ट पाहूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय विच सॅटिस्फाईज द फॉलोइंग इक्वेशन. खाली काही इक्वेशन दिलेले आहे आणि त्यात एक्स आणि वायचे व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे आहे जेणेकरून ते हे इक्वेशन जे आहे ते सॅटिस्फाय करतात. म्हणजे आपण तेच काम करणार आहोत जे आतापर्यंत करत आलो आहोत. फक्त इथे आता एक्स आणि वाय करताना आपण जेव्हा इक्वेटिंग करू रिअल आणि इमॅजिनरी पार्ट त्यावेळेला कदाचित त्या ठिकाणी 2 इक्वेशन्स तयार होतील एक्स आणि वाय मध्ये. म्हणजे इक्वेशन्स आपण यापूर्वी सॉल्व्ह केलेले आहेत.
सायमल्टेनियस इक्वेशन्स असू शकतात त्या ठिकाणी, त्यांना तुम्ही क्रॅमर रूलने सॉल्व्ह केलंय किंवा ग्राफिकल मेथडने पाहिलेलं आहे. तर आपण कुठलीही मेथड अप्लाय करून त्यांना त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. तर म्हणजे आहे तेच आपण फॉर्मॅलिटी म्हणून एक्झाम्पल घेतोय, एक दोन एक्झाम्पल घेऊन तुम्हाला पण आयडियाज येतील त्याला कसं सोडवायचं आहे. तर हा x प्लस 2y प्लस 2x मायनस 3y इंटू आय प्लस 4i इज इक्वल टू 5 दिलेलं एक्सप्रेशन अजून थोडंसं सिम्प्लिफाय करता येते का बघूयात. इथे x प्लस 2y 2 आणि याला मध्ये जर समजा इथून कॉमन काढला 4 तर 2x मायनस 3y सॉरी आय कॉमन काढला तर इथे 4 उरणार आहे. ते दोन्ही टर्म्स मध्ये आपल्याला आय दिसतोय आणि अशा वेळेला आपल्याला त्याला कॉमन करता येईल कारण त्या आय असलेल्या टर्म्स आहेत म्हणजेच इमॅजिनरी टर्म्स आहेत, त्या इमॅजिनरी पार्ट्स तो आहे त्याला इथे जो लिहिला इक्वल टू 5. त्यापैकी आता इथे 5 प्लस याला 0i असं म्हणता येईल आपल्याला कारण त्या ठिकाणी ती जर टर्म ऑफसेट असेल तर आपण त्याला 0i लिहितो. आणि पुढे इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट, तर आपण रियल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट केला तर आपल्याला x प्लस 2y इज इक्वल टू 5 मिळतोय आणि 2x मायनस 3y इज इक्वल प्लस 4 इक्वल टू 0 मिळतोय. हे दोन इक्वेशन्स मिळाले आणि हे दोन इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत, हे आणि हे याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपल्याकडे बऱ्याच मेथड आहेत, त्यापैकी बघा मी काय वापरतो. इथे x इज इक्वल टू मला समजा 5 मायनस 2y असा लिहिला, से दिस फर्स्ट से दिस सेकंड, तर ही व्हॅल्यू जी आहे पुट दिस व्हॅल्यू इन सेकंड. जर सेकंड मध्ये टाकली तर काय होईल बघा, इथे ती व्हॅल्यू टाकल्यावरती याला जर आपण सिम्प्लिफाय करत असू तर इथे 2 इंटू 5 मायनस 2y मायनस 3y इज इक्वल टू मायनस 4. हे फक्त ज्या हा इझी व्हॅल्यू होती x इज इक्वल टू 5 मायनस 2y ती या ठिकाणी टाकलेली आहे. ही संपूर्ण व्हॅल्यू उचलून याच्यात टाकली आणि आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. इथे 5 दुणे 10 10 मायनस 4y 2 दुणे 4 मायनस 3y इक्वल टू मायनस 4. हा 4y मायनस 4y आणि मायनस 3y मायनस 7y आणि हा जर तिकडे पाठवला तर तो मायनस होईल म्हणजे मायनस 10. तर मायनस 7y इज इक्वल टू मायनस 14. तर फायनली y इज इक्वल टू तुम्हाला 7 दुणे 14 म्हणजे y तुम्हाला मिळतो आहे 2. आता ही व्हॅल्यू जी आपल्याला निघाली आहे y ची, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट, ही फर्स्ट मध्ये ठेवा, सेकंड मध्ये ठेवली तरी चालणार आहे कुठल्या एकामध्ये, पण इथे डायरेक्ट x निघतोय. तर x इज इक्वल टू 5 मायनस 2 इंटू 2 7 दुणे 14 केल्यानंतर मायनस मध्ये भागाकार केल्यानंतर हा 5 मायनस 4 तुम्हाला x इज इक्वल टू आहे तो 1 मिळतो आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण त्यांना इझी एक्झाम्पल बघूया 24 मध्ये थर्ड. तेच आपल्याला x आणि y फाइंड आउट करायचं आहे. x प्लस iy अपॉन 2 प्लस 3i प्लस 2 प्लस i अपॉन 2 मायनस 3i इक्वल टू 9 अपॉन 13 इंटू 1 प्लस i. ऍक्च्युअली हे तेच आहे, परंतु आपण इथे गुंतागुंतीचं एक्झाम्पल तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. बाकी आपलं काम जे आहे ते नेहमीच तेच आपण करणार आहोत. त्याला सिम्प्लिफाय करत असताना आपल्याला अशा वेळेला क्रॉस मल्टिप्लिकेशन जनरली घ्यायला लागतं, तर हे देखील आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. तर त्यानंतर आपण त्याला a प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये आणून मग कम्पेअर करून तसेच आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळतील. क्रॉस केल्यानंतर इथे बघा काय होईल, हा x प्लस आय वाय मल्टिप्लाय बाय 2 मायनस 3i आणि प्लस इकडे 2 प्लस आय मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3i आणि अपॉनला हा 2 प्लस 3i त्याला मल्टिप्लाय 2 मायनस 3i इक्वल टू 9 अपॉन 13 1 प्लस आय. त्यानंतर इथे आता या दोघी ब्रॅकेटचा आपण जो प्रॉडक्ट घेतोय तो असा येईल 2x x इंटू 2 केल्यानंतर 2x मायनस हा 3xi मायनस 3xi नंतर याने याला म्हटलं गेलं तर प्लस 2yi याने याला म्हटलं गेलं तर मायनस 3yi स्क्वेअर. त्यानंतर प्लस तसं या दोन्ही ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. 2 इंटू 2 4 होईल प्लस 3 गुणे 6 6i प्लस i इंटू 2 2i आणि लास्टला 3 इंटू i इंटू i स्क्वेअर 3i स्क्वेअर आणि अपॉनला येईल हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतो जसं आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये पाहिलं आहे. प्लस आणि मायनस टर्म सेम आहे, तर 2 स्क्वेअर मायनस 3i स्क्वेअर आणि बाकी इक्वल टू 9 अपॉन 13 इंटू 1 प्लस आय आहे तसाच. तर इथे याला सिम्प्लिफाय करूयात, यात रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट वेगवेगळे करण्याचा प्रयत्न करूयात. तिथे हा 4 आहे, इथे हा आय स्क्वेअर काढल्यानंतर
थोडंसं अजून सिम्प्लिफाय होतं आहे, मग आपण ते रिअल आणि इमॅजिनरी पार्ट वेगळे वेगळे करूयात. इथे मायनस हा प्लस 3y होईल, कारण आय स्क्वेअर जो आहे तो नेहमी -1 असतो, तो इथे वापरला तर प्लस 3y तो होऊन जाईल प्लस 4 आणि हा 8i होईल कारण 6i + 2i आणि हा -3 होईल कारण आय स्क्वेअर जो -1 असतो त्यानुसार. आणि अपॉनला जे आहे तिथे हा 4 मायनस हा 9i स्क्वेअर होईल इक्वल टू 9/13 आणि 1 + i आहे तसाच. त्यात पण हा आय स्क्वेअर जर आपण टाकून कसं तो +13 होऊन जाईल. बघा इथे प्लस म्हणजे तो 4 + 9 13 आणि हा 13 कॅन्सल होऊन जाईल पुढच्या स्टेपला. 3² 9 घेतला आणि आय स्क्वेअर मायनस मध्ये तो मायनस आणि हा मायनस म्हणून प्लस झाला आहे. थोडंसं शॉर्टकट जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर 2x + 3y हा 2x हा 3y आणि हा +4 - 3 हा +1 झाला म्हणजे +1 म्हणजे हा आपला रिअल पार्ट झाला. तर इथे पुढे इथे आता आय कॉमन निघतोय ह्या टर्म्स मध्ये, तर मायनस साइन पण कॉमन काढून घेतो म्हणजे 3x हा मायनसचा प्लस होऊन जाईल, हा मायनस होऊन जाईल आणि हा जो 8 आहे तो देखील मायनस होईल आणि हा इथे आय जो आहे तो कॉमन घेईल आणि अपॉनचा हा 13 आणि हा 13 हा मल्टिप्लाय झाला कॅन्सल होऊन जाईल आणि या याला जर मल्टिप्लाय केलं तर 9 + 9i होईल. बाकी पुढे अजून थोडं सिम्प्लिफाय होतं आहे, तर त्याला आपण असं करूयात. तर हा 2x प्लस ठीक याला आपण डायरेक्टली जर समजा कम्पेअर केलं किंवा इक्वेटिंग केलं, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट, तर आपल्याला 2 इक्वेशन्स मिळतात. बघा एक इक्वेटिंग केल्यावर आपल्याला 2x + 3y + 1 = 9. इथे हा आपला रिअल पार्ट आहे, तसं इथे हा रिअल पार्ट आहे, त्याला आय मल्टिप्लाय नाही. बाकी हे -3x -2y -8 आणि इकडे तो इमॅजिनरी पार्ट साठी 9 आहे. याला सिम्प्लिफाय करूयात. 2x + 3y + 1 -9 = 0. ही मायनस आणि त्याला जर दिली तर 3x - 2y -8 = -9 येईल आणि ते हा 3x - 2y -8 + 9 होईल =0. म्हणजे हा 3x - 2y + 1 = 0 हे एक इक्वेशन असेल आणि 2x + 3y -8 = 0 हे एक इक्वेशन असेल. याला अजून सिम्प्लिफाय आपण करून घेऊयात. हा =8 लिहिता येईल आणि हा 3x - 2y = -1 लिहिता येईल. म्हणजे 2 इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. आता समजा याला आपण फर्स्ट मानला आणि हा सेकंड घेतला, तर आपण जे मेथड वापरले त्यापूर्वी त्या वापरून आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण या दोघांची ऍडिशन करूयात. ऍडिंग इक्वेशन 1 आणि त्याला मल्टिप्लाय करूयात त्याच्या ऑपोजिट नंबर, म्हणजे याला समजा 3 आहे तिथे 2 आहे, तर इथे 2 ने मल्टिप्लाय करूयात आणि त्यात प्लस करून इक्वेशन सेकंड याला मल्टिप्लाय करूयात 3 ने, म्हणजे त्यांचे कोएफिशियंट घेतले इक्वल होतील आणि ऍडिशन केल्यानंतर 1 + 1 मायनस असल्यामुळे कॅन्सल होतील. ते 2x + 3y = 8. सॉरी याला मल्टिप्लाय करायचं आहे, तर 2 ने केलं तर 4x + 6y = 16 आणि याला 3 ने करायचं आहे प्लस करून 3 × 9 9x -6y 3 × 6 आणि 3 × 3 = -3. हा 13 होईल. 13x 9x + 4x हा कॅन्सल होईल -+13 होईल. तो 16 - 3 केल्यानंतर तर x आपल्याला 1 मिळतो आहे आणि ही व्हॅल्यू कुठल्या एक इक्वेशन मध्ये ठेवली, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवली तर आपल्याला त्या ठिकाणी y ची व्हॅल्यू पण मिळू शकते. तर मी इथे ठेवतोय फर्स्ट मध्ये प्लस हा 3 × y = 8. तर 3y = 8 - 2. तर फायनली 3y = 6 आणि y = 6/3 म्हणजेच y = 2. अशा पद्धतीने आपण x आणि y च्या जे व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड आउट करू शकतो या मेथडने. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. 24 मधील 5th नंबरचं. तर इथे दिलेलं आहे इफ x + 2y + 15i⁶y = 7x + i³ × y + 4 आणि x + y आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जरी ते फॉर्मॅट मध्ये व्यवस्थित दिसत नसलं, वेगळंच वाटत असलं, तरी पण आपल्याला नेहमीच्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तसंच जायचंय. आयच्या टर्म्स जे आहेत त्या वेगळ्या घ्यायच्या, म्हणजे रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट वेगळं वेगळं लिहून मग त्याला आपण सिम्प्लिफाय करूयात. तर इथे 15 आणि हा i⁶ जरी असला तरी याला आपण
4च्या फॉर्म मध्ये लिहिला 4 प्लस 1 इंटू हा 2 म्हणजे 4 डिवाइड केल्यावरती आपल्या नेहमीच्या रेग्युलर पॉवर ऑफ आयच्या रूल नुसार इथे देखील हा आय क्यूब जो आहे तो मायनस आयच येतो हे आपल्याला माहिती आहे आणि हा वाय प्लस 4 होणार आहे. तसं इथे हा एक्स प्लस 2i प्लस 15 आणि हा देखील आय स्क्वेअर होईल इंटू वाय इज इक्वल टू हा मायनस 7xi आणि हा त्याला मल्टिप्लाय वाय प्लस 4 आहे तसाच. तर इथे परत जर समजा आपण याला सिम्प्लिफाय करायचं ठरवलं तर इथे ही जी टर्म दिसते सॉरी इथे प्लस साइन आहे 7x प्लस आणि हा 7x प्लस हा मायनस आय आपण मध्ये मल्टिप्लाय करून घेऊया तिथे मायनस वाय आय आणि हा मायनस 4i म्हणजे अजून सिम्प्लिफाय होईल. पुढे हा x प्लस 2i आणि हा मायनस 15y होईल कारण आय स्क्वेअर येतो मायनस 1 येतो इक्वल टू हा 7x हा मायनस वाय आहे आणि हा मायनस 4i आहे तसाच. आता आपण आय आणि याच्या टर्म्स ज्या आहेत त्या कम्पेअर करण्याचा प्रयत्न करू. इथे एक्स मायनस 15y प्लस हा 2i आहे आणि इथे 7x मायनस हा सॉरी ही टर्म अशी राहिली काही हरकत नाही. आपण जर मायनस साइन कॉमन काढली तर y प्लस 4 इंटू आय अशी ठेवली तरी हरकत नाही म्हणजे आपल्याला डायरेक्टली आन्सर त्याचं मिळायला अगदी इझी जाणार आहे. तर बघा आता इथे आपल्याला ही टर्म जी आहे ती इमॅजिनरी पार्ट आहे आणि हा रिअल पार्ट हा इमॅजिनरी पार्ट हा रिअल पार्ट आहे. आपल्याला इक्वेटिंग करूयात इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट जर आपण इक्वेट केला किंवा अजून जरी आपण सिम्प्लिफाय केला तरी चाललं असतं परंतु याच्याने पण येतं आहे. तर आपण थोडं शॉर्टकट जाण्याचा प्रयत्न करूयात. एक्स मायनस 15y इज इक्वल टू 7x होईल आणि इकडे 2 इज इक्वल टू मायनस वाय प्लस 4 होईल. आता आपण मायनस साईडने मध्ये मल्टिप्लाय करून देऊयात आणि याला इकडे 7x ला जर तिकडे पाठवला तर 7x मायनस x प्लस 15y इज इक्वल टू 0 होईल म्हणजे हा 6x प्लस 15y इज इक्वल टू 0 हे इक्वेशन तयार झालं. आणि इथे जर मायनस साईन मध्ये टाकली तर मायनस 4 आणि हा इकडे जर आणला आपण y आणि हा तिकडे पाठवला मायनस 4 तो तिकडे जाताना होऊन जाईल बघा कारण हा y इकडे जाताना प्लस होईल आणि हा तिकडे जाताना मायनस होईल. तर इथे हा डायरेक्ट y आपल्याला मायनस 6 जो आहे तो मिळून जातो आहे. मग राहिली गोष्ट आता फक्त y मिळवण्याची. तर याच्यात ती व्हॅल्यू पुट करूयात y इज इक्वल टू मायनस 6 इथे 6 प्लस 15 इंटू मायनस 6 इज इक्वल टू 0 तर हा 6x 19 होईल तो 1590 इज इक्वल टू 0 आणि हा 6 इज इक्वल टू 90 आणि हा परत 90 अपॉन 50 म्हणजेच 1590 x इज इक्वल टू 6 म्हणजे अशा प्रकारे आपल्याला x आणि y असं मिळतोय. तर यानंतर आपल्याला x प्लस y काढायचा आहे तर x प्लस y इज इक्वल टू 6 आणि मायनस 6 म्हणजेच तो 0 होईल म्हणजे आपल्याला फायनली x प्लस y इज इक्वल टू 0 हे सुद्धा मिळतं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे एक्सरसाइज जी आहे 1.1 ही देखील संपलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत.